Hello, friends. Hope you are all safe and healthy. Welcome to Knowledge Treasure Channel. फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 लेसन नंबर 5 हीट ह्यामधील पार्ट 4 पाहणार आहोत. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेंट हीट, रेग्युलेशन, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, होप्स ॲपॅरेटस हे सगळे टॉपिक्स कव्हर केलेला होता. आय होप तुम्ही ते पाहिलं असेल. जर पाहिलं नसेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. So friends, let us begin. About 71% surface of the earth is covered with water. म्हणजे आपल्या अर्थचा 71% वॉटरपासून कव्हर झालेला आहे. म्हणजे फक्त 29%मध्ये लँड कव्हर झालेला आहे. ड्यू टू कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, वॉटर वेपर इज ऑलवेज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. वॉटरचं सतत इव्हॅपोरेशन होत असल्यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर ऑलवेज प्रेझेंट असणार आहे. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर हेल्प्स अस टू अंडरस्टँड द स्टेट ऑफ डेली वेदर. मग ॲटमॉस्फिअरमध्ये असणारा हा वॉटर वेपरचा अमाऊंट आपल्याला डेली वेदर म्हणजे रोजच्या हवामान समजण्यासाठी यूज होतो. द प्रेझेन्स ऑफ अ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. एअरमध्ये वॉटर वेपर प्रेझेंट असल्यामुळे एअर कसं असतात, मॉइस्ट असतात. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. मग ॲटमॉस्फिअरमध्ये हे जे मॉइश्चर असतात त्यालाच आपण काय म्हणतो, ह्युमिडिटी असे म्हणतो. फॉर ए गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट ए स्पेसिफिक टेम्परेचर देर इज ए लिमिट ऑन हाऊ मच वॉटर वेपर द एअर कॅन कंटेन. तर आता दिलेला व्हॉल्यूम ऑफ एअरमध्ये एका फिक्स्ड टेम्परेचरवरती एक लिमिट आहे. एअर किती वॉटर वेपर त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो. इफ द अमाऊंट एक्सिड्स दिस लिमिट द एक्सेस वेपर कन्वर्ट्स इंटू वॉटर ड्रॉपलेट्स. म्हणजे इथे एक ठराविक लिमिट आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त वॉटर वेपर त्या एअरमध्ये असेल तर त्याचं कन्व्हर्शन वॉटर ड्रॉपलेटमध्ये होतो. सपोज आपण घेतला असे एअर व्हॉल्यूम घेतला तर टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस. मग 40 डिग्री सेल्सिअसमध्ये एवढं एअर व्हॉल्यूममध्ये 10 वॉटर वेपर प्रेझेंट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 वॉटर वेपर मॉलिक्युल्स आहे. म्हणजे एवढं एअर व्हॉल्यूममध्ये 40 डिग्री टेम्परेचर असताना त्याचा कॅपॅसिटी, त्याचं मॅक्झिमम वॉटर वेपर होल्ड करण्याचा मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे ते 10 मॉलिक्युल्स. सो एवढा एअर व्हॉल्यूम मॅक्झिमम 10 वॉटर वेपर मॉलिक्यूल होल्ड करू शकतात असे आपण इमॅजिन करतो, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. ॲक्च्युअली भरपूर सारे वॉटर वेपर असणार, मिलियन ट्रिलियन्स एवढा वॉटर वेपर असणार एवढा एअर व्हॉल्यूममध्ये. पण कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण घेतो 10 मॉलिक्युल्स ऑफ अ वॉटर वेपर. एवढा एअर व्हॉल्यूममध्ये म्हणजे हे जे आहे ह्या एअर व्हॉल्यूममध्ये त्याचं मॅक्झिमम लिमिट आहे किती, 10 वॉटर वेपर मॉलिक्यूल. ओके. जर आता ह्याच्यामध्ये 4 एक्स्ट्रा वॉटर वेपर मॉलिक्यूल ॲड झाला. आता मी एक्स्ट्रा वॉटर मॉलिक्यूल असं डिनोट करते. जर हे 4 एक्स्ट्रा वॉटर मॉलिक्यूल ह्या एअर व्हॉल्यूममध्ये ॲड झाला मग काय होणार आहे, हे जे एक्स्ट्रा वॉटर वेपर मॉलिक्युल्स आहे त्याचं कंडेन्सेशन होणार. म्हणजे काय, हे जे 2 वॉटर वेपर कंबाईन होते आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, तर त्याचं कन्व्हर्शन असे वॉटर ड्रॉपलेटमध्ये होणार. ह्यालाच आपण काय म्हणतो, ड्यू फॉर्मेशन असे म्हणतो. वेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर, जेव्हा एअरमध्ये जास्तीत जास्त पॉसिबल वॉटर वेपर कॉन्टेंट असतात तेव्हा इट इज सेट टू बी सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर. मग त्या एअरला त्या टेम्परेचरवरती आपण काय म्हणणार आहोत, सॅच्युरेटेड एअर असे म्हणणार आहोत. म्हणजे त्या टेम्परेचरवरती एअरचा वॉटर वेपर कॉन्टेंट मिक्स करून घेण्याचा जेवढं मॅक्झिमम पॉसिबिलिटी होता, मॅक्झिमम लिमिट होता तेवढं ते मिक्स करून घेतला. मग ती जी मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे एअरची वॉटर वेपर मिक्स करून घेण्याची, मग तेवढं ते फुलफिल झालेले आहे. मग त्या टेम्परेचरमध्ये त्या एअरला सॅच्युरेटेड एअर असे म्हणणार आहोत. द अमाऊंट ऑफ वेपर नीडेड टू सॅच्युरेट द एअर डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द एअर. मग एअरला सॅच्युरेटेड होण्यासाठी जेवढं वॉटर वेपर हवा आहे, जेवढा वॉटर वेपर पाहिजे आहे तेवढं ते एअरच्या टेम्परेचरवरती डिपेंड असतात. इफ द एअर टेम्परेचर इज लो, जर एअरचं टेम्परेचर कमी असेल तर काय होणार, इट विल नीड लेस वेपर टू सॅच्युरेट द एअर. त्याला सॅच्युरेटेड होण्यासाठी वेपर कमी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफ टेम्परेचर ऑफ एअर इज 40 डिग्री सेल्सिअस, इट कॅन कंटेन 49 grams ऑफ वॉटर वेपर पर किलोग्राम ऑफ ड्राय एअर विदाउट कंडेन्सेशन. जर
एअरचं टेम्परेचर 40 डिग्री असेल तर त्या एअरमध्ये 49 ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर कॉन्टेंट असणार विदाउट एनी कंडेन्सेशन. इफ द अमाऊंट ऑफ वेपर एक्सिड्स दिस लिमिट, आणि जर त्या ठिकाणी 49 ग्रॅमपेक्षा जास्त वॉटर वेपर असेल तर मग काय होणार? इफ द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर एक्सिड्स दिस लिमिट द ॲडिशनल वेपर विल कंडेन्स. ते ॲडिशनल वेपर असतो ते कंडेन्स होणार. म्हणजे हे जे वॉटर वेपर असतात ते गॅशियस स्टेटमध्ये असतात. मग त्याचं कंडेन्सेशन होऊन ते वॉटर ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट होणार. However, if the temperature of air is 20 degrees Celsius, it can contain only 14.7 grams of water vapor per kilogram of dry air without condensing. जर एअरचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस असेल तर त्या एअरमध्ये 14.7 ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर असणार विदाउट कंडेन्सिंग. इफ द वेपर कंटेंट इन द एअर इज लेस दॅन दॅट ऑफ द मॅक्सिमम लिमिट देन द एअर इज सेड टू बी अनसॅच्युरेटेड. आता आपण पाहिलं होतं त्या एअरच्या मॅक्सिमम पर्टिक्युलर टेम्परेचरवरती जेवढं वॉटर वेपर हवा असेल तेवढं जर फुलफिल झाला तेव्हा काय होणार आहे? त्या एअर सॅच्युरेटेड होणार. बट जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर वॉटर वेपर कमी असेल तर त्या टेम्परेचरमध्ये ती एअर काय असणार? अनसॅच्युरेटेड असणार. ह्याला एक आपण एक्झाम्पल थ्रू आपण एक्सप्लेन करूया. टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस. 60 डिग्री सेल्सिअस आपण एवढा एअर व्हॉल्यूम घेतलेला आहे. तर एवढा एअर व्हॉल्यूममध्ये आहे 10 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर वेपर. 10 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर वेपर आहे. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे टेम्परेचर कसे इन्क्रीज होते. टेम्परेचर जास्त आहे तेव्हा मॅक्सिमम वॉटर वेपर होल्ड करण्याचा कॅपॅसिटी पण जास्त असणार आहे. सो हे जे आपण मगाशी बघितलेलं होतं 40 डिग्री सेल्सिअसमध्ये एवढं एअर व्हॉल्यूममध्ये 10 मॉलिक्युल्स, तेव्हा ते त्याच्या 40 डिग्री सेल्सिअसमध्ये हे एअर व्हॉल्यूममध्ये 10 वॉटर वेपर मॉलिक्युल मॅक्सिमम होता. आता टेम्परेचर काय झाला? टेम्परेचर इन्क्रीज झाला. सो हे एअर व्हॉल्यूमचा वॉटर वेपर होल्ड करण्याचा कॅपॅसिटी पण जास्त आला. सो 10 मॉलिक्युलपेक्षा जास्त वॉटर वेपर इथे होल्ड करू शकतो. सो हे जे एअर काय झाला? अनसॅच्युरेटेड एअर झाला. हे आहे अनसॅच्युरेटेड एअर. 60 डिग्री सेल्सिअसमध्ये फक्त 10 मॉलिक्युल्स. सो हे एअर अनसॅच्युरेटेड आहे. पण जर टेम्परेचर डिक्रीज केला आपण, हळूहळू कमी झाला, म्हणजे ह्या एअर व्हॉल्यूमला आपण कूल करत गेला, हळूहळू टेम्परेचर कमी करत गेला, जेव्हा ते 40 डिग्री सेल्सिअसला येते तेव्हा काय होणार? 40 डिग्री सेल्सिअसमध्ये 10 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर वेपर आहे. आता आपण मॅक्सिमम लिमिटमध्ये आलेलं आहे. तर हे जे एअर 40 डिग्री सेल्सिअसमध्ये झाला सॅच्युरेटेड 40 डिग्री सेल्सिअसमध्ये. 60 डिग्री सेल्सिअसमध्ये हे अनसॅच्युरेटेड आहे. 40 डिग्री सेल्सिअसमध्ये सॅच्युरेटेड झाला. तर आपण 60 डिग्री सेल्सिअसमध्ये होता, तर हळूहळू टेम्परेचर कमी केला आणि आता किती 40 डिग्री सेल्सिअसला आपण आलेला आहे. तर एअर काय झाला? हे जे एअर काय झाला? ह्या टेम्परेचरवरती, ह्या पॉईंटवरती 40 डिग्री सेल्सिअस ह्या पॉईंटवर ज्या ठिकाणी एअर सॅच्युरेटेड झालेला आहे, सो त्या टेम्परेचरवरती किंवा त्या पॉईंटवर ज्या ठिकाणी एअर सॅच्युरेटेड झालेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? ड्यू पॉईंट टेम्परेचर. आपण म्हणणार आहोत ड्यू पॉईंट टेम्परेचर असे म्हणणार. जर टेम्परेचर अजून थोडं कमी झाले तर त्याचा ड्यू फॉर्मेशन होणार. एक्स्ट्रा वॉटर मॉलिक्युल्स कंटेन्स होणार आणि ड्यू फॉर्मेशन होणार आहे. तर आपण बघूया आता ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ ड्यू पॉईंट टेम्परेचर. सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट ए सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज्ड. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called the dew point temperature. सपोज एका पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये एअर अनसॅच्युरेटेड आहे. आत्ताच आपण फाइंड आउट केला 60 डिग्री सेल्सिअसमध्ये अनसॅच्युरेटेड एअर आहे. जर आपण त्या एअर घेतलो आणि त्याचं टेम्परेचर डिक्रीज करत गेलो, मग टेम्परेचर अशा पॉईंटवर रीच झालेलं आहे जेव्हा ही अनसॅच्युरेटेड एअर आहे ते सॅच्युरेटेड होईल त्या टेम्परेचरवरती विथ वेपर. मग त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार आहोत? ड्यू पॉईंट टेम्परेचर असे म्हणणार आहोत. ओके. द वेपर कॉन्टेंट इन द एअर इज मेजर्ड युसिंग ए फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तर एअरमध्ये वेपर कॉन्टेंट असतात, मग ते मेजर कसं करायचं? त्याच्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी आहे, त्याला आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. मग एका युनिट व्हॉल्यूम एअरमध्ये किती मास वॉटर वेपर कॉन्टेंट प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. जनरली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड इन kg per meter cube. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीचा युनिट काय आहे? kg/m3. द फिलिंग ऑफ ह्युमिड एअर or dry nature of air not only depends on the amount of vapor in the air, but it also depends on how close that amount is for making the air saturated with vapor. It means that it depends on temperature of the air also. तर आपल्याला
फील होते आज ॲर ह्युमिड आहे, आज ॲर ड्राय आहे. मग हे फक्त ॲरमधील वॉटर वेपरवर डिपेंड असतात. मग कशावर डिपेंड असतात? तर इट डिपेंड्स ऑन हाऊ क्लोज दॅट अमाऊंट ॲर इज मेकिंग द ॲर सॅच्युरेटेड विथ वेपर. तर ते अमाऊंट ॲर सॅच्युरेटेड करण्याचा कितपट जवळ आहे ह्याच्यावर डिपेंड असतो. म्हणजे ॲर सॅच्युरेटेड करणे त्याच्या टेम्परेचरवर डिपेंड असतो. द रेशिओ ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ वेपर कॉन्टेंट इन द ॲर फॉर अ गिवन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर टू दॅट रिक्वायर टू मेक द ॲर सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर इज कॉल्ड द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता इथे रेशिओ रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा डेफिनेशन दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय आहे ते सांगितलेलं आहे. सपोज आपण एक बॉक्स घेतलेला आहे, असे आपण एका बॉक्स घेतलेला आहे, त्याचं व्हॉल्यूम आहे 1 मीटर क्यूब. ह्याच्यामध्ये भरपूर वॉटर वेपर आहे. मास ऑफ वॉटर वेपर आहे किती? 80 ग्रॅम. मास ऑफ वॉटर वेपर आहे 80 ग्रॅम. तर आपण असे सांगू शकतो 80 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम. ओके, दॅट इज 80 ग्रॅम पर मीटर क्यूब. ह्याला आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असे म्हणतो. नेक्स्ट सेम बॉक्स आहे, पण सेमच बॉक्स आहे, त्याचं व्हॉल्यूम किती आहे? 1 मीटर क्यूब असं आहे. मास ऑफ वॉटर वेपर आहे, इथं मास ऑफ वॉटर वेपर आहे 80 ग्रॅम, पण हे अनसॅच्युरेटेड आहे. हे काय आहे? अनसॅच्युरेटेड आहे. तर हे सॅच्युरेटेड करण्यासाठी, त्याला सॅच्युरेटेड करण्यासाठी अजून वॉटर वेपर लागणार आहे. तर जर मास ऑफ वॉटर वेपर ह्याला सॅच्युरेटेड करण्यासाठी लागणारा वॉटर वेपर किती आहे? तर 100 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम वॉटर वेपर ह्या व्हॉल्यूममध्ये असले तर ते सॅच्युरेटेड होणार. सो आपण काय इथं रेशिओ फाइंड आउट करणार. ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कॉन्टेंट इन द ॲर इन अ गिवन व्हॉल्यूम अपॉन मास ऑफ वॉटर वेपर नीडेड टू मेक द ॲर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम इंटू हे काय झालं? रिलेटिव्ह ह्युमिडिटी झाला. आपल्याला पर्सेंटेज पाहिजे तर मल्टिप्लाय बाय 100 करायचं. ओके, तर आपण काय करणार? ॲक्च्युअल मास किती आहे? ॲक्च्युअल मास आहे 80 ग्रॅम. सो किती मास पाहिजे? मास ऑफ वेपर नीडेड टू ॲर सॅच्युरेटेड 100. सो आपण पर्सेंटेज घेतला, सो मल्टिप्लाय बाय 100. सो आपल्याला काय मिळाला? 80%. ओके, हे काय झालं? रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट ड्यू पॉईंट इज 100%. ड्यू पॉईंटवर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असते. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60% वी फील दॅट द ॲर इज ह्युमिड. जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%पेक्षा जास्त असणार तेव्हा ॲर ह्युमिड आहे असे आपल्याला जाणवते. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60% वी फील दॅट द ॲर इज ड्राय. जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%पेक्षा कमी असेल तर तेव्हा आपल्याला ॲर ड्राय आहे असे जाणवते. नेक्स्ट आपण तुम्ही ऑब्झर्व केला असेल जेव्हा स्कायमधून एरोप्लेन पास होते तर एरोप्लेन गेल्यानंतर त्या ठिकाणी एक वाईट पट्ट्या दिसत असते, लाईनसारखा दिसत असते. तर त्या ठिकाणी काही ठिकाणी ते जास्त काळपर्यंत टिकत असतो, काही ठिकाणी लगेच नाहीसं होते. मग हा जो व्हाईट ट्रायल आहे, व्हाईट कलरचा एरोप्लेनचा मागे राहतो, ते काय आहे? ते कशामुळे होते? लेट अस सी. During winter season, you may have observed a white trail at the back of a flying plane in a clear sky. विंटर सीझनमध्ये तुम्ही ऑब्झर्व केला असेल जेव्हा एरोप्लेन स्कायमधून जात असते तेव्हा त्याच्या मागे एक व्हाईट कलरचं ट्रायल असते. म्हणजे अशी एक व्हाईट कलरचं ट्रायल असते, असं तुम्हाला दिसत असते. जस्ट असे व्हाईट कलरचं लाईन दिसत असते. ॲज द प्लेन फ्लायज द वेपर रिलीज्ड बाय द एरोप्लेन इंजिन कंडेन्सर्स अँड फॉर्म्स क्लाउड्स. जसं जसे प्लेन फ्लाय करत असतो तेव्हा एरोप्लेनच्या इंजिनमधून रिलीज झालेला वेपर कंडेन्स होते, म्हणजे वॉटर ड्रॉपलेट तयार होते आणि क्लाउडचं फॉर्मेशन होते. इफ द सराउंडिंग एअर इज हॅव्हिंग मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी इट टेक्स ए लॉंग टाईम फॉर द व्हाईट ट्रायल फॉर्म्ड बाय द कंडेन्सेशन ऑफ द वेपर टू डिसअपियर. म्हणजे जर ज्या प्लेसमधून एरोप्लेन गेलेला आहे त्या ठिकाणी सराउंडिंग एअरमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असेल तर त्या ठिकाणी हे जे व्हाईट ट्रायल तयार झालेलं आहे तर ते डिसअपियर होण्यासाठी जास्त वेळ लागत असते. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द सराउंडिंग एअर इज लेस, जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी असेल तर तेव्हा आयदर द साईज ऑफ द व्हाईट ट्रायल मे बी स्मॉल और इट मे नॉट बी गेट फॉर्मड. व्हाईट ट्रायलचा साईज कमी होईल किंवा तयार होणारच नाही, व्हाईट ट्रायल तयार होणारच नाही. ओके, सो इट डिपेंड्स ऑन रिलेटिव्ह ह्युमिडिटी.
त्याच्यानंतर आपण पाहूया ट्राय दिस. टेक ए बॉटल ऑफ कोल्ड वॉटर आउट ऑफ युअर रेफ्रिजरेटर अँड कीप इट आउटसाइड फॉर ए वाईल. ऑब्झर्व द आउटर सर्फेस ऑफ दी बॉटल. जर तुम्ही एका वॉटर बॉटल फ्रीजमधून काढलेला आहे, फ्रीजमधून, तर तुम्ही बाहेर ठेवलेला आहे. फ्रीजमधून एका बॉटल बाहेर काढायचा, तर थोडा वेळ तुम्ही ते बाहेर असे ठेवले तर काय होणार, बॉटलच्या सरफेसवरती असा वॉटर ड्रॉपलेट तयार होणार. जसे की drops of water can be observed on the outer surface of the bottle. In the same way, if we observe the leaves of plants or grass or window glass of a vehicle in the early morning, we see water droplets collected on the surface. बॉटलचं जसे की बॉटलच्या सरफेसवर वॉटर ड्रॉपलेट कलेक्ट झालेली आहे, असं वॉटर ड्रॉपलेट कलेक्ट झालेली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही पहाटे उठून पाहिले तर झाडांच्या पानावरती पण वॉटर ड्रॉपलेट दिसणार, किंवा व्हेकलचा विंडो ग्लासवरती पण वॉटर ड्रॉपलेट तयार झालेला असतात. मग असं का होते? मग ह्या ऑब्झर्वेशनमधून तुम्हाला कळलं असेल, थ्रू these two observation we sense the presence of a water vapor in the atmosphere. ॲटमॉस्फिअरमध्ये ह्या ऑब्झर्वेशनमधून तुम्हाला कळलं असेल, ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर प्रेझेंट असते. वेन एअर कूल्स ड्यू टू डिक्रीसिंग टेम्परेचर इट बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. जेव्हा एअर कूल होते, टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे तेव्हा एअर सॅच्युरेटेड होणार. ॲज ए रिझल्ट द एक्सेस वॉटर वेपर गेट्स कन्वर्टेड इन टू टायनी ड्रॉपलेट्स. मग हे जे जास्तीचे वॉटर वेपर असतात ते वॉटर ड्रॉपलेटमध्ये कन्वर्ट होते. द ड्यू पॉईंट टेम्परेचर इज डिसाइडेड बाय द अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर. एअरमध्ये असणारा वॉटर वेपरच्या अमाऊंटवरून ड्यू पॉईंट टेम्परेचर डिसाईड केलं जातात. नेक्स्ट आहे युनिट ऑफ हीट. The units of heat are joule in SI system, calorie in CGS system. SI system मध्ये हीटचे युनिट आहे जूल, CGS system मध्ये हीटचे युनिट आहे कॅलरी. The amount of heat necessary to rise temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 calorie heat. जेव्हा 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करण्यासाठी, फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस ह्या रेंजमध्ये 1 डिग्री सेल्सिअस इन्क्रीज करायचं असेल तर तेव्हा त्या ठिकाणी जे हीट नेसेसरी आहे, जे हीट सप्लाय करायला लागते, त्याला आपण काय म्हणतो, 1 कॅलरी हीट. सिमिलरली द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू राईज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड 1 किलो कॅलरी हीट. त्याचप्रमाणे जेव्हा 1 kg वॉटरचा 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी फ्रॉम 14.5 डिग्री टू 15.5 डिग्री सेल्सिअस, मग त्या ठिकाणी जे हीट नेसेसरी आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, 1 किलो कॅलरी हीट असे म्हणणार. 1 किलो कॅलरी म्हणजे किती असणार, 1000 कॅलरी असणार. नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर, if we heat 1 kg of water by 1 degree Celsius in different temperature range than 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius, the amount of heat required will be slightly different. तर जेव्हा आपण 1 kg वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस इन्क्रीज करण्यासाठी 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस ह्या रेंजच्या व्यतिरिक्त वेगळ्या टेम्परेचरमध्ये हीट करतो, तेव्हा लागणारा हीट स्लाइटली डिफरंट असणार. वेगळ्या प्रमाणचा हीट लागणार आहे. इट इज देअरफॉर एसेन्शियल टू डिफाईन ए स्पेसिफिक टेम्परेचर रेंज वाईल डिफायनिंग द युनिट ऑफ हीट. त्याच्यामुळे हीटच्या युनिटचं डेफिनेशन करताना स्पेसिफिक टेम्परेचर रेंज डिफाईन करणं आवश्यक आहे. कॅलरी अँड जूल आर रिलेटेड बाय द फॉलोइंग रिलेशन. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. हे इम्पॉर्टंट आहे, फिल इन द ब्लँक्सला येऊ शकतात. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण बघूया इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. जेम्स प्रेस्कॉट जोल 1818 टू 1889. ह्या सायंटिस्ट जेम्स प्रेस्कॉट जोल 1818मध्ये त्यांचा बर्थ झाला, 1889मध्ये त्यांचा डेथ झाला. ही वॉज द फर्स्ट पर्सन टू शो दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ अ टायनी पार्टिकल्स ऑफ मॅटर अपीयर ॲज हीट एनर्जी अँड ऑल्सो दॅट एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. तर जेम्स जोल हे पहिले सायंटिस्ट होते की त्यांनी असे दाखवले होते की मॅटरचा जे टायनी पार्टिकल्स असतात तर त्यांची कायनेटिक एनर्जी आहे ते हीट एनर्जीप्रमाणे अपियर होते आणि ती एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. कन्वर्शन ऑफ हीट एनर्जी इंटू वर्क गिव्स द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हीट एनर्जीचं कन्वर्शन वर्कमध्ये करणे हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स देत असते. द युनिट ऑफ हीट इज कॉल्ड जोल आफ्टर हिम. त्याच्यानंतर ह्या सायंटिस्टने हीट एनर्जी फाइंड आउट केले, डिस्कवर केले, सो त्याच्यानंतर हीटचं युनिट जोल असे म्हटलं जातं. So friends,
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनेलवरती 10th स्टँडर्डचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे. आणि हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील जे लिंक आहे त्याचा यूज तुम्ही करू शकतात किंवा मित्रमैत्रिणींनासुद्धा देऊ शकतात. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहे, युजफुल आहे. So friends, let us conclude on today's topic. We'll meet on next video with a new topic. Thank you for watching this video. See you in the next video. Bye bye.